नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा तुम्हाला देवदर्शन करायला घेऊन चालले. चला आजचा दौरा करूया मग. आज आपण आधी आंगणेवाडीला जाऊन आई भराडी मातेचं दर्शन करूया. मी गावी आले आणि आईला भेटून नाही गेले असं कधीच होत नाही. मस्त दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत एका अशा ठिकाणी ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. चला तर मग. आज मी तुम्हाला घेऊन आलीये मालवण तालुक्यात असणाऱ्या या बिळवस मधील आई सातेरी देवीचं जलमंदिर येते. हो, हे मंदिर चक्क पाण्यात उभं आहे. बिळवस ही मालवण मधील सुप्रसिद्ध व ऐतिहासिक अशा मसुरे गावच्या 12 वाड्यांपैकी एक वाडी आहे. या देवीची आख्यायिका अशी की सध्या ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी पूर्वी एक तलाव होता. येथे गावातील गायी गुरांना पाणी पाजण्यासाठी नेले जात असे. विशेष म्हणजे या तलावामध्ये एक वारुळ होते. एके दिवशी अचानक या वारुळातून रक्त येऊ लागले. ते पाहून ग्रामस्थ भयभीत झाले. एका ग्रामस्थास स्वप्नदृष्टांत झाला आणि त्या देवीने सांगितले की या वारुळामध्ये माझे वास्तव्य आहे, परंतु येथे पाणी पिण्यास येणाऱ्या जनावरांचा मला त्रास होतो, तेव्हा येथे माझे मंदिर बांध. देवीच्या या आदेशानंतर ग्रामस्थांनी येथे त्या वारुळावरच मंदिर बांधले. तेच हे सातेरी देवीचं जलमंदिर. मंदिराच्या आवारात छान बगीचा तयार केलेला आहे. येथेच मंदिराच्या मागच्या बाजूला 9 सती शिळा मांडलेल्या आहेत. यातील बहुतेक सती गेलेल्या स्त्रियांच्या हातात शस्त्रे दाखवलेली आहेत. यावरून त्यांचा युद्ध प्रसंगाशी संबंध असावा असे दिसते. मसुरे गावच्या परिसरात घडलेल्या इतिहासाच्या या सती शिळा म्हणजे साक्षीदार आहेत. या शिळांच्या मागे थोड्या उंचावर 5 वृंदावने आहेत. त्या येथील वीर पुरुषांच्या समाध्या आहेत. मंदिराच्या सभा मंडपालगत दांडेश्वराचा मंडप आहे. आम्ही दर्शन करून शांत तलावासमोर बसलो होतो आणि अचानक आम्हाला साक्षात देवीनेच पाण्यातून बाहेर येऊन दर्शनच दिले. तर हा होता आजचा आमचा दिवस. खूप छान प्रसन्न असा गेला. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कोणती ठिकाणे बघायला आवडतील ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.